आणि जी मी झाली आहे आता, जी मी आहे आता, हा जो प्रवास आहे, हे जे परिवर्तन ज्याला मी म्हणेन, ते शब्दच नाहीत माझ्याकडे ते बोलण्यासाठी. मला माहितीच, म्हणजे मी ती पूर्वीची जी होते ती गेलीच कुठेतरी, खतम झाली, संपली. आणि जर हा माझ्या आयुष्याचा असा टप्पा जर नसता झाला, जर माझ्यात हा बदल नसता झाला आणि मी जी तशीच असते जी पूर्वी होते, तर मी आतापर्यंत कदाचित जिवंतच नसते. मी स्वतःला हँग करून घेतलं असतं. कारण आपलं मन फालतू कारणांमुळे काही कुठे, आणि त्यातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप हे चावचाव चावचाव, त्याच्यावर उठणं, ते सगळं एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं, हे झालंच नसतं. मग त्या दलदलीमध्ये पडून राहायचं. म्हणून मग फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही, पण बाहेर पण सगळीकडे इतके डिप्रेशनचे केसेस, एन्झायटीचे केसेस, सुसाईडचे केसेस वगैरे केवढं चाललंय. कारण झेलूच शकत नाही आपण आयुष्य. मग बरोबर, म्हणजे आयुष्य झेलण्यासाठी तुमच्यात परिवर्तन हवं ना. तुमची दृष्टी बदला की तुमची सृष्टी बदलेल. बरोबर. पण ती दृष्टी बदलण्याचं पाहिजे ना तेवढं. कोण करणार आपल्यासाठी? कोणाचा तरी हात धरायलाच लागतो. बरोबर. अध्यात्म तुमच्या आयुष्यात नसतं तर आयुष्य कसं असतं? माय गॉड, आय कांट इव्हन इमॅजिन. मी तेच सांगते, मी नसतेच कदाचित. कारण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला आज कोणी फोन नाही केला, मला आज काही सिरियल नाही मिळाली, मला आज काही फिल्म नाही मिळाली, म्हणून मग इनसेक्युरिटी आणि ते सगळं बापरे. मी इमॅजिनच नाही करू शकत. बाकीची लोक काय करतात ते मला माहिती नाही, आणि त्याच्यावर मी कमेंट नाही करणार. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं आयुष्य. पण ही चुकीची समज आहे की तुम्ही अध्यात्मात गेलात की तुम्ही संन्यासी बनाल, तुम्ही हे सोडाल, तुम्ही ते सोडाल, तुम्ही सफेद वस्त्र घालाल, भगवे वस्त्र घालाल, हात माळा त्या दुर्ताशाच्या. ही चुकीची, हा देखावा आहे, हा फालतूपणा आहे. तर तुम्ही खरोखर आतून आध्यात्मिक असाल ना, तर तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागत नाही. बरोबर. इफ इट इज देअर, इट विल बी सीन. हा देखावा करण्याची काहीही गरज नसते. आणि स्पिरिच्युअलिटी कधीच हे सांगत नाही की तुम्ही हे सोडा, ते खाऊ नका, तसं तयार होऊ नका, हे करू नका. ते दिस इज रबिश माझ्या मते. कारण मी एक तर फिल्ममध्ये ऍक्टिंग करणारी, मला सजून सगळं कायमच तसंच राहायला सजून. मी फॉरगेट फिल्म ऍक्टिंगमध्ये, पण मी अदरवाईज देखील व्यवस्थित राहते. असं मी कुठे बघितलं का मला संन्यासी सफेद किंवा भगवे वस्त्र घालून असं करून फोटो वगैरे? काय चुकीचे नॉनसेन्स. आयुष्य छान आहे, मला देवाने दिलं, मला सगळ्या सुखसोयी हव्या आहेत, मी सगळ्या एन्जॉय करते सगळीकडनं. लाईफ पार्टीज न जा, हे जा, ते जा, सगळं एन्जॉय करते. मी आतलं माझं आयुष्य कोणाला माहिती नाहीये. इनर वर्ल्ड काय आहे ते कोणाला माहिती नाही. ज्यांना जाणवतं त्यांना जाणवतं, नाही त्यांना ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला काय प्रूव्ह करायला जायचं? बरोबर.